हाय स्टुडंट, या आधीच्या लेक्चरला बघा आपण टाईप नंबर 3चे एक्झाम्पल्स बघितलेत. आज बघूया टाईप नंबर 4. तर टाईप नंबर 4 काय क्वेश्चन बघा, फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स ऑफ द डिटरमिनंट. या आधीच्या लेक्चरला आपण बघितलंय बघा मायनर आणि कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स ऑफ द डिटरमिनंटची थेरी. त्याच्यामध्ये एक थेरीच्या फॉर्ममध्ये एक डिटरमिनंट दिलता 3x3 ऑर्डरचा, 3 रो आणि 3 कॉलम. म्हणजे फर्स्ट रोचे एलिमेंट A11 A12 A13, सेकंड रोचे एलिमेंट A21 A22 A23, थर्ड A31 A32 A33. म्हणजे 3x3 ऑर्डरचं डिटरमिनंट. इन जनरल त्याला नाव दिलं तर इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ AIJ. AIJ आय मीन्स आयथ रो. आय असेल ती व्हॅल्यू कशाची असेल, आयथ रोचे असेल, जे म्हणजे जेथ कॉलम. या फॉर्मवरून आपण बघितलेलं त्या डिटरमिनंट 3x3 ऑर्डरचा. आणि त्याच्यामध्ये जे काही नोटेशन आहे स्मॉल मायनर ऑफ द एलिमेंट आणि डिटरमिनंट स्मॉल AIJ इज डिनोटेड बाय काय घेतलं आपण, मायनर असेल तर कॅपिटल MIJ आणि कोफॅक्टर असेल तर बुक्समध्ये नवीन जे काही सिलेबस आहे त्याच्यामध्ये सांगितलं कोफॅक्टर असेल तर CIJ. पण आपण काय घेतलं आहे 12वीला परत हा पॉईंट आहे तिथं कॅपिटल AIJ दिला आहे, म्हणून तो आपण काय घेतलं कोफॅक्टरसाठी कॅपिटल AIJ इज इक्वल टू -1 I + J इंटू MIJ. ठीक आहे. मग आता त्यासाठी मायनर ऑफ एलिमेंट काढून घ्यावं लागतील. हा दिलेला डिटरमिनंट आहे. सोल्युशनमध्ये दिलेलं डिटरमिनंट लिहून घेऊयात. D इज इक्वल टू डिटरमिनंट 2x2 ऑर्डरचं डिटरमिनंट 2 - 4, सेकंड रोचे एलिमेंट 3 - 5. आता इन जनरल डिटरमिनंट लिहायचं असेल तर जसं की आपण थेरी फॉर्ममध्ये लिहिला होता 3x3 ऑर्डर, तसा 2x2 लिहूयात. A11 A12 A21 A22. मग इन जनरल काय मिळेल, इज इक्वल टू डिटरमिनंट ऑफ AIJ. आता दोनच दोन कॉलम आहेत. फर्स्ट एलिमेंट जी फर्स्ट संख्या आय ची असेल, सेकंड संख्या कॉलमची असेल, म्हणजे A11 A12 A21 A22. हे थेरीच्या फॉर्ममध्ये आपण बघितलं. दिलेला हा डिटरमिनंट लिहिला, इन जनरल डिटरमिनंट लिहिला. आता त्याच्यावरून हे जे काय डिटरमिनंट आहे त्याचे आपल्याला काय काढायचे, मायनर काढायचे एलिमेंट. त्याच्यावरून काढूयात. द मायनर ऑफ द एलिमेंट फर्स्ट काढूयात. A11 हा पण हा एलिमेंट मायनर आहे त्यामुळं काय 2 इज मायनरचं असल्यामुळे काय म्हणतो आपण M11. नोटेशन होते त्याचं MIJ इज इक्वल टू. बघा आता A11 म्हणजे पोझिशन दाखवतोय 2, पण मायनर ऑफ एलिमेंट हा 2 आहे, त्याचा लिहायचा असेल मायनर ऑफ एलिमेंट त्याचा समोरचा लिहायचा. त्याच्या समोरचा काय मिळेल -5. तो लिहिण्याची एक मेथड आहे. काय, जो एलिमेंट आहे मायनर ऑफ एलिमेंट तो कसाही काढायचा, जो एलिमेंट आहे त्याचा रो आणि कॉलम सोडायचा, आणि जो का उरलेला एलिमेंट म्हणजे तो काय मिळेल आपल्याला त्याचा मायनर ऑफ एलिमेंट. म्हणजे आता 2 आहे त्याचा मायनर ऑफ एलिमेंट रो आणि कॉलम सोडला तर -5 हे त्याच्या समोरचा -5. आता तो लिहिताना काय लिहिणार आपण डिटर्मिनंटमध्ये -5. डिटर्मिनंट असल्यामुळे व्हॅल्यू ॲज इट इज मायनस मिळेल -5. सेकंड A12 हाय म्हणजे हा -4, त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडा उरलेला एलिमेंट, किंवा त्याच्या समोरचा 3 इज कॅपिटल M12 इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 3 इज इक्वल टू 3. सेकंड A21 म्हणजे हा एलिमेंट A21 इज कॅपिटल M21 इज इक्वल टू 2 आहे, सॉरी 3 आहे. म्हणजे ह्याचा रो आणि ह्याचा कॉलम सोडला तर त्याच्या समोरचा मिळतोय डिटर्मिनंट ऑफ -4 इज इक्वल टू -4. लास्ट एलिमेंट A22 म्हणजे हा -5. A22 इज M22 इज इक्वल टू हा दाखवतोय मायनर ऑफ एलिमेंट, पण त्याच्या समोरचं लिहायचं आपल्याला डिटर्मिनंट ऑफ 2 इज ॲज इट इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल डिटर्मिनंटमधली 2. हे काय काढलेत आपण सगळे मायनर काढलेत. आता काढायचे कोफॅक्टर. आता कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट काढूयात. देअरफॉर द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट कोफॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला कॅपिटल AIJ इज इक्वल टू -1 I + J इंटू MIJ. हा काय कोफॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला आहे. मग आता आपल्याला असे 4 एलिमेंट सगळे काढायचे आहेत. कॅपिटल A11 कॅपिटल A12 कॅपिटल A22 A22. ठीक आहे. आता त्यातला फर्स्ट काढूयात. म्हणजे स्मॉल A11 इज कॅपिटल A11 काढूयात ह्या फॉर्म्युला. आय आणि जेची व्हॅल्यू 1 आहे त्याच्यामध्ये पुटअप करूया. -1 + 1 इंटू M11 इज इक्वल टू -1 ∗
1 + 1 2 इंटू मायनर ऑफ एलिमेंट काढून घेतलं आपण A11 इज M1 म्हणजे हा -5 -5. आता -1 स्क्वेअर आहे आणि इंटू 5 -5 म्हणजे +1 इंटू -5 तर आपल्याला कॅपिटल A11 एलिमेंट मिळतोय -5. सेकंड काढूयात. A12 इज कॅपिटल A12 इज इक्वल टू -1 + 2 इंटू M12 इज इक्वल टू -1 + 2 3 इंटू मायनर ऑफ एलिमेंट M12 3 इज इक्वल टू. आता हा बघा -1 / 2 आहे, इवन आहे त्यामुळे प्लस व्हॅल्यू 1 मिळते. आता तिथं -1 आहे आणि क्यूब आहे, ऑड पॉवर आहे त्यामुळे -1 राहील इंटू 3 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल कॅपिटल A12 इज इक्वल टू -3 -1 इंटू 3. नेक्स्ट एलिमेंट स्मॉल A21 इज कॅपिटल A21 is equal to -1 / 2 + 1 into M21 is equal to -1 / 2 + 1 3 into M21 मायनर ऑफ एलिमेंट हा व्हॅल्यू काढली आपण इंटू -4 इज इक्वल टू ऑड पॉवर आहे त्यामुळे -1 इंटू -4 मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस प्लस A21 इज इक्वल टू +4. नंतर लास्ट एलिमेंट A22 इज कॅपिटल A22 is equal to -1 / 2 + 2 into M22 is equal to -1 / 2 + 2 4 into मायनर ऑफ एलिमेंट M22 हा 2 काढून घेतला आपण इंटू 2. इवन पॉवर आहे त्यामुळे व्हॅल्यू 1 इंटू 2 2 कॅपिटल A22 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळते 2. असे आपण किती 4 एलिमेंट काढून घेतलेत. कॅपिटल A11 कॅपिटल A12 कॅपिटल A21 कॅपिटल A22. बघा आता हे कसे व्हॅल्यू काढलेत आपण. मायनर काढताना हे इन जनरल डिटरमिनंट लिहिलेलं आहे. जो एलिमेंट मायनर ऑफ एलिमेंट आहे M11 हा दाखवते पोझिशन, त्याच्या समोरचा -5. नंतर सेकंड M12 म्हणजे त्याच्या समोरचा 3 आली. नंतर M21 त्याच्या समोरचा -4. नंतर लास्ट एलिमेंट M22 म्हणजे त्याच्या समोरचा 2. हे 4 एलिमेंट मायनर काढून घेतात. नंतर कोफॅक्टर काढायचा तर कोफॅक्टरसाठी फॉर्म्युला कॅपिटल AIJ इज इक्वल टू -1 I + J इंटू MIJ. काय करणार मग त्या I आणि J जे काही संख्या असेल रो आणि कॉलमची ती व्हॅल्यू पुटअप करणार. आता एलिमेंट मायनर ऑफ एलिमेंट आहे तर त्याचाच कोफॅक्टर काढायचा आहे त्यामुळे कॅपिटल घेतलेत. A11 इज कॅपिटल A11 मग व्हॅल्यू पुटअप करा 1 -1 / 1 + 1 M11 1 + 1 2 मायनर ऑफ एलिमेंट -5 इवन आहे 1 इंटू -5 सेकंड कोफॅक्टर ऑफ एलिमेंट कॅपिटल A12 फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू -1 / 1 + 2 इंटू M मायनर ऑफ एलिमेंट M12 1 + 2 3 इंटू मायनर ऑफ एलिमेंट 3 इवन पॉवर आहे त्यामुळे -1 इंटू 3 -3. सेकंड एलिमेंट कोफॅक्टर कॅपिटल A21 -1 / 2 + 1 इंटू M21 2 + 1 3 ऑड आहे त्यामुळे -1 / 3 इंटू मायनर ऑफ एलिमेंट M21 -4 -1 इंटू -4 मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये +4. लास्ट एलिमेंट कॅपिटल A22 -1 / 2 + 2 M22 मायनर ऑफ एलिमेंट 2 + 2 4 -1 / 4 इंटू मायनर ऑफ एलिमेंट 2 इज इक्वल टू इवन पॉवर आहे त्यामुळे 1 राहील 1 इंटू 2 2. हे आपण असे 4 मायनर आणि कोफॅक्टर ऑफ एलिमेंट काढून घेतलेले आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला सॉल्व करायचं आहे. 2 - 3 सेकंड रोचे एलिमेंट 4 7. तिसरं एक्झाम्पल बघा 3/3 ऑर्डरचे डिटरमिनंट आहे. फर्स्ट रोचे एलिमेंट काय आहेत 1 0 3 सेकंड -3 4 -2 2 -1 0. काय करणार ह्याचे आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर ऑफ एलिमेंट किती एलिमेंट 3/3 ऑर्डरचा आहे म्हणजे 9 एलिमेंटचं काढा. काय मायनर एलिमेंट काढूयात आधी. लेट दिलेला जो काय डिटरमिनंट त्याला D म्हणून नाव दिलं. इज इक्वल टू इन जनरल लिहिला जसं आपण थेरीमध्ये बघितलं त्या फॉर्मवरून A11 A12 A13
A21, A22, A23 थर्ड, A31, A32, A33. आता काय असे 9 एलिमेंट हे सगळ्याचे आपल्याला मायनर ऑफ एलिमेंट काढायचे आहेत. मग त्याच्यावरून द मायनर ऑफ द एलिमेंट्स आर. द फर्स्ट A11 इज मायनर ऑफ एलिमेंट M11 म्हणजे हा आहे. A11 म्हणजे हा 1 एलिमेंट मिळतोय, ह्याचा मायनर ऑफ एलिमेंट काढायचा. आता कसा काढणार? 3/3 ऑर्डर आहे, तर काय त्याच्या समोरचं म्हणजे 4 तर घेऊ शकत नाही. 3/3 असल्यामुळे काय करणार? -1 आहे, तर जो एलिमेंट आहे त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडायचा. उरलेला 2/2 ऑर्डरचा डिटरमिनंट, हा 2/2 ऑर्डरचा डिटरमिनंट मिळतो. मग 4 - 2 - 1 0 तो लिहिला. तो सोडूयात. मग बघा 4 × 0 0 -1 × -2 मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस, त्यावरून व्हॅल्यू मिळते -2. सेकंड एलिमेंट A12 म्हणजे हा 0 आहे. 0 आहे म्हणताना व्हॅल्यू 0 आहे सोडायची गरज नसते. नाही आहे. काय करतोय आपण? तो एलिमेंट 0 दाखवतोय, पण त्याचा मायनर ऑफ एलिमेंट मिळणार आहे आपल्याला. तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा उरलेले एलिमेंट डिटरमिनंटमध्ये. मग तेच लिहिले A12 इज M12. हा एलिमेंट आहे. रो आणि कॉलम सोडले तर -3 - 2 2 0 हे एलिमेंट मिळत आहेत. मग आता ते 2/2 ऑर्डरचा डिटरमिनंट कसा सोडवणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग त्या मेथडने -3 × 0 -2 -2 -2 -3 × 0 0 - मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस 2 × 2 4 एलिमेंट 4 मिळाला. नंतर A13 इज कॅपिटल M13. आता मायनर ऑफ एलिमेंट हा आहे. मग काय करणार? ह्याचा रो आणि कॉलम सोडला तर उरलेल्या एलिमेंट डिटरमिनंटमध्ये -3 4 2 -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. -3 × मल्टिप्लिकेशन +3 -2 × 4 -8 व्हॅल्यू मिळते -5. फर्स्ट रोचे एलिमेंट काढून झालेत. आता सेकंड रोचे एलिमेंट काढूयात. A21 इज M21 म्हणजे हा एलिमेंट हा -3. काय करणार? जो एलिमेंट आहे त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडायचा. उरलेले एलिमेंट डिटरमिनंटमध्ये लिहूयात. लिहिल्या. मग 0 3 -1 0 सोडूयात. 0 × 0 0 -1 × 3 - मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस 3 व्हॅल्यू मिळते. सेकंड एलिमेंट A22 म्हणजे हा 4. त्याचा रो आणि कॉलम सोडूयात. उरलेले एलिमेंट डिटरमिनंटमध्ये 1 3 2 0 मल्टिप्लिकेशन क्रॉस करूयात. 1 × 0 0 -2 × 3 6 व्हॅल्यू मिळते -6. लास्ट एलिमेंट A23 याचा काढायचा मायनर ऑफ एलिमेंट. काय करणार? त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडायचा. उरलेले एलिमेंट डिटरमिनंटमध्ये लिहूयात. लिहिले. मग 1 0 2 -1 हा एलिमेंट काढतोय आपण 2 3. त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडल्यानंतर एलिमेंट मिळालं 1 0 2 -1. मल्टिप्लिकेशन करूया. 1 × -1 -2 × 0 0 त्याच्यावर व्हॅल्यू मिळते -1. सेकंड रोचे एलिमेंट काढून झालेत. आता लास्ट रो राहिला थर्ड. काय बघा आता A31 थर्ड रो एलिमेंट इथं 2 मिळतो. काय करणार? त्याचा रो आणि कॉलम सोडला तर एलिमेंट डिटरमिनंट 0 3 4 -2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 0 -2 4 3 0 × -2 0 -4 × 3 12 -12 ही व्हॅल्यू मिळते. थर्ड रोचे एलिमेंट फर्स्ट काढला तर सेकंड काढूया. बघा A32 इज M32 म्हणजे आपल्याला एलिमेंट मिळतोय हा -1. काय करणार? त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडायचा. उरलेले एलिमेंट 1 3 -3 -2 डिटरमिनंटमध्ये लिहूया. तो डिटरमिनंट सॉल्व्ह करायचा आहे. 1 × -2 -2 -3 × 3 -3 × 3 -2 नंतर मल्टिप्लिकेशनमध्ये 3 × 3 9 प्लस 9 -2 व्हॅल्यू मिळते 7. लास्ट एलिमेंट मायनर ऑफ एलिमेंट M33 म्हणजे हा 0. त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडायचा. उरलेले एलिमेंट 1 0 -3 4 डिटरमिनंटमध्ये लिहूया. 1 0 -3 4 सोडूयात. 1 × 4 4 -3 × 0 0 त्यामुळे व्हॅल्यू मिळते 4. असे 9 एलिमेंट आपण मायनरचे काढून घेतलेत. आता मायनरचे काढल्यानंतर आपल्याला काढावं लागेल कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट. आता कोफॅक्टर काढायचं असेल तर काय फॉर्म्युला बघा. द कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स आर कॅपिटल AIJ इज इक्वल टू -1 रेस्ट j इंटू MIJ. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे आणि 9 एलिमेंट काढायचे. त्यातला पहिला A11 इज कॅपिटल A11 इज इक्वल टू INJची व्हॅल्यू मिळाली 1 1 -1 रेस्ट टू पॉवर 1 + 1 आणि M11 म्हणजे मायनर ऑफ एलिमेंट
तर डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये मी व्हॅल्यू पुटअप केलेत. -1 एलिमेंट मिळतोय म्हणजे -2. बघा आता हा जर फॉर्म्युला इथं काढायचा असेल तर काय मिळणार आहे, -1 ⁻1 + 1 इंटू m11 -1 ⁻1 + 1 2 मिळते आणि m11 एलिमेंट आहे -2. मग आता त्याच्यावरून व्हॅल्यू मिळेल. पण सॉल्व्ह करूयात. इथं व्हॅल्यू सॉल्व्ह करूयात. तर व्हॅल्यू पुटअप करूयात. -1 ⁻1 + 1 11 इज इक्वल टू आता m-1 + 1 2 म्हणजे इवन पॉवर आहे 1 इंटू आता मायनर ऑफ एलिमेंट m11. आता तुम्ही काढलीत व्हॅल्यू बघा. मी नेक्स्ट पेजवर घेतले ते व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल 1 इंटू -2 -2. कोफॅक्टर ऑफ एलिमेंट मिळाला आपल्याला कॅपिटल A11. तर A1 इथं लिहिता येईल तुम्हाला कॅपिटल A11 इज इक्वल टू -2. नेक्स्ट काढूयात. स्मॉल a12 इज कॅपिटल A12 इज इक्वल टू फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू -1 + 2 इंटू m12 इज इक्वल टू. आता -1 + 2 ऑड आहे त्यामुळे व्हॅल्यू मिळते -1. 3 मिळते ऑड आहे त्यामुळे मायनर ऑफ एलिमेंट m12 तुमच्याकडे व्हॅल्यू आहे इंटू 4 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल -4. हाच एलिमेंट मिळाला आपल्याला कॅपिटल A12 इज इक्वल टू -4. नंतर सेकंड एलिमेंट A13 इज कॅपिटल A13 इज इक्वल टू -1 ⁻1 + 3 m13 इज इक्वल टू 1 + 3 इवन पॉवर आहे त्यामुळे व्हॅल्यू 1 इंटू मायनर ऑफ एलिमेंट m13 व्हॅल्यू काढलेत आपण. मायनर ऑफ एलिमेंटची व्हॅल्यू मिळते -5 इज इक्वल टू -5 कॅपिटल A13 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली -5. नंतर फर्स्ट रोचे एलिमेंट काढून झालं. तर सेकंड रोचे A21 इज कॅपिटल A21 इज इक्वल टू -1 ⁻2 + 1 इंटू m21 इज इक्वल टू 2 + 1 ऑड आहे त्यामुळे व्हॅल्यू -1 इंटू मायनर ऑफ एलिमेंट 21 इंटू मिळते व्हॅल्यू 3 -1 इंटू 3 -3 कॅपिटल A21 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली -3. A22 इज कॅपिटल A22 इज इक्वल टू व्हॅल्यू -1 ⁻2 + 2 इंटू m22 इज इक्वल टू 2 + 2 4 म्हणजे इवन पॉवर मिळते. मायनर ऑफ एलिमेंट m22 व्हॅल्यू -6 1 इंटू -6 त्याच्यावर कॅपिटल A22 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली -6. लास्ट एलिमेंट रो मधलं A23 इज कॅपिटल A23 इज इक्वल टू -1 ⁻2 + 3 इंटू m23 इज इक्वल टू बघा व्हॅल्यू काय मिळते 2 + 3 5 म्हणजे ऑड व्हॅल्यू आहे -1 इंटू m23 व्हॅल्यू तुमच्याकडे आहे -1 -1 इंटू -1 + 1 कॅपिटल A23 इज इक्वल टू +1 व्हॅल्यू मिळते. सेकंड रोचे झाले तसे थर्ड रोचे काढायचे आहेत. A31 इज कॅपिटल A31 इज इक्वल टू -1 ⁻3 + 1 इंटू m31 इज इक्वल टू 3 + 1 4 म्हणजे इवन पॉवर +1 राहील इंटू 31 -12 इज इक्वल टू -12 कॅपिटल A31 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली -12. सेकंड काढूयात आता. A32 इज कॅपिटल A32 -1 ⁻3 + 2 इंटू m32 इज इक्वल टू 3 + 2 5 ऑड पॉवर आहे त्यामुळे -1 m32 एलिमेंट आलाय 7 त्याच्यावरून व्हॅल्यू मिळते 1 इंटू 7 -7 कॅपिटल A32 इज इक्वल टू -7. लास्ट एलिमेंट राहिला A33 इज कॅपिटल A33 इज इक्वल टू -1 ⁻3 + 3 m33 इज इक्वल टू बघा व्हॅल्यू काय मिळते 3 + 3 6 इवन पॉवर 1 इंटू m33 व्हॅल्यू मिळते 4 इज इक्वल टू 1 इंटू 4 4
A33 इज इक्वल टू व्हॅल्यू मिळाली 4. हे असे आपण 9 एलिमेंट काढून घेतलेत, 3 रो एलिमेंट आणि त्याच्यामध्ये कॉलम पण येणार आहेत. असं काय केलं आपण मायनर ऑफ एलिमेंटसाठी आय जे चे एलिमेंट जो एलिमेंट आहे त्याचा रो आणि कॉलम सोडला, म्हणजे सांगितलं आपण 9. त्याच्यानंतर को फॅक्टर ऑफ एलिमेंट 9 काढायचे. AI जे इज इक्वल टू -1 रेस्ट टू पॉवर I प्लस जे इंटू MIJ. हा फॉर्म्युला वापरलाय. काय करणार, याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा आणि सॉल्व्ह करू शकताय. त्याच्यानंतर एक पुढचं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, चौथं 3x3 ऑर्डरचं एक्झाम्पल. 2 - 1 3 सेकंड रोचे 1 2 -1 5 7 2. हे तुम्ही सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल. बघा आता एक नेक्स्ट पॉईंट, ह्याच्यावरचे 2 एक्झाम्पल्स आहेत अजून. एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट बाय युझिंग मायनर आणि कोफॅक्टर ऑफ एनी रो किंवा कॉलम, हे दोन्हीसाठी असणार आहे. इन जनरल डिटर्मिनंट लिहूयात A11 A12 A13, A21 A22 A23 थर्ड रो, A31 A32 A33. आता काय सांगितलं बघा, बाय फर्स्ट रो असेल त्यावेळेस काय करणार, फर्स्ट रोचे एलिमेंट A11 प्लस A12 प्लस A13. आता रो आहे तर कॉलम काय मिळेल मग, C11 C12 C13. बाय सेकंड कॉलमसाठी बघा काय येईल, आता सेकंड कॉलम सांगितलंय त्याच्यावर मग A12 C12 प्लस A22 C22 प्लस A32 C32. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमसाठी 2 पॉईंट तेवढे लक्षात ठेवायचे आहेत. आणि या टाईपना एक्झाम्पल संपलेत. नेक्स्ट टाईपला बघूयात पुढचे एक्झाम्पल. ठीक आहे, थँक्यू.